भिवंडी तालुक्यातील वडपे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तसेच या शुभप्रसंगी मृदुंग टाळांच्या गजरात संपूर्ण गावातून पालखी काढण्यात आली आणि या पालखी सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थ, वारकरी, भक्तजन, लहान थोर मंडळी आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे मुख्य आयोजक उमेश महाराज, मयूर भोईर, मयूर वडोलकर, योगेश पाटील व समस्त मंडळाच्या वतीने तसेच गावचे आजी-माजी सरपंच व ओमकार ग्रुपच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच शेवटच्या दिवशी गुरुवर्य गणेशजी महाराज यांच्या मधुर वाणीतून काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली व या कीर्तनामध्ये देखील मोठ्या संख्येने भावी भक्त उपस्थित होते। यावेळी गावचे सरपंच प्रेमनाथ वडोलकर, माजी सरपंच विजय पाटील, अनंत पाटील, मोतीराम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील पाटील, शरद वडोलकर, संजय गायकवाड, भरत पाटील, शशिकांत शेलार तसेच राष्ट्रवादीचे गणेश गुळवी समेत मोठ्या संख्येने भावी भक्त उपस्थित होते। तर चला पाहूया काही क्षणचित्रे।
सहा रोजी आमच्या गावात डेव्हलपमेंट आलं आणि त्यानंतर आम्ही पहिल्याच वर्षी 2006 ला अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. अगदी तरुण मंडळींनी हा सप्ताह चालू केलेला आहे. तुम्ही बघत असाल की एकदम यंग मंडळी या सप्ताहाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभाग घेतात आणि कार्यक्रम पार पडतात आणि त्याच्या कृपेने आम्ही चालू केलेल्या सप्ताहामुळे आमच्या गावाला चांगलं वैभव लाभलं आणि आमच्या गावाचे चांगले दिवस आले. भगवंताची कृपा अशी आम्ही समजतो. आम्ही 3.5 दिवसाचा सप्ताह करतो. 3 दिवस कीर्तन असतात चांगल्या चांगल्या महाराजांचे आणि काल्याचं कीर्तन, सकाळी काकड आरती असते आणि पारायण वगैरे होतो. संध्याकाळी कीर्तन असते चांगल्या चांगल्या महाराजांचं आणि आमचे गुरुवर्य गणेशजी महाराज फुलकुंटवार यांचं मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम चालतो. त्यांचं आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन असतं, सहकार्य असतं. त्यामुळे गेली 21 वर्ष अखंडपणे हा सप्ताह चालू आहे आणि यापुढे राहील. आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे ते पूर्ण तालुक्याला माहिती आहे की वळपा गाव हे सगळ्या दृष्टीने अतिशय सहकार्याने सगळे कार्यक्रम तुमच्या पार निवडणुकीपासून तर सगळ्या गोष्टी खेळीमेळीने साजऱ्या केल्या जातात. म्हणजे आम्ही तालुक्याला एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे. या पालखी सोहळ्याला आमच्या गावातून आबालवृद्ध अगदी तन धनाने म्हणजे प्रेमाने अगदी सहभागी होतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात. त्याबद्दल गावकऱ्यांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो.
देवाला दररोज सांगा, देवा मी उपाशी राहणार नाही ठीक आहे, पण माझ्या दारी आलेला साधू उपाशी गेला नाही पाहिजे. मी दररोज एक वाक्य सांगतो, साधू वर्षभर जेवलं तरी पुण्य लागणार नाही, पण साधू वर्षातून एकदा जरी जेवलं ना तर वर्षाची पुण्य देऊन जाईल, एवढी ताकद आहे. मैं भी भूखा ना रहूं, साधू भी भूखा न जाय, अपमान लिया तिथी ने सुकृताची संपत्ती. आपल्या दारातून जर कोणी उपाशी गेला तर आपलं पुण्य घेऊन जातो, पुण्य घेऊन जातो, कारण देव कोणत्या तरी रूपात आपल्या दारात येत असतो, लक्षात घ्या. आणि आज देवच सांगतात गोपाळांना, याल तरी यारे लागे. जेवढे गोपाळ आहेत तेवढे, ते काही एका जातीचेच होते, एका वयाचेच होते, एकाच क्वालिफाईडचे होते असं काही नाही, सकळ असी सगळेच होते. थोडं ज्ञानोबाराच्या भाषा सांगू, गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदी दुष्टिते, सोहमभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाती याले यारे. याल तरी यारे लागे, हे सगळ्यांनी या. कुठे या? माझ्या मागे मागे. काय होईल? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, समर्थाचे पंक्ती भोजनी, तळिल्या वरिल्या एकची पक्वानी. किंवा बैल तेथे करबाडे, हे न चुके गा पुढे. कोणत्याकडे जा, तुम्ही उपाशी नाही येणार, पोट भरे, आणि तुम्ही म्हणाल पुरे पुरे, बस झालं. देवाच्या प्रसादाचं वैशिष्ट्य आहे. एक वाक्य सांगतो, आमच्या गुरुजीने सांगितलंय, देव ज्याला प्रसाद देतो ना त्याचं आतलं बदलतं, बाहेरचं नाही. तो आतून बदलायला सुरुवात होतो, आणि संसारातले लोक बाहेरून बदलायला सुरुवात होतो. चांगली फरशी काढायची ना हातपाय मोडायची, फरशी लावायची, हा बाहेरचा बदल आहे, बाहेरचा बदल. आतलं बदल काय? आतलं बदल, त्याच्यावर कार्पेट टाकायचं, कॅलिन टाकायचं चांगलं, हे घसरणार नाही, पडणार नाही. लहान मुलं आहेत, एखादा म्हातारा माणूस आहे, एखादा पाहुणा आहे, त्याला पाणी सांडलेलं कळणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे.
पोटभर तुम्हाला ते पुरे म्हणाल तो वरी विठोबार
भक्ति मार्ग सुधारोने पुरुषार्थ साधोने गुरु चरणे लीन होतो गुरु चरणे लीन होतो। या मंदिर परिसरात, या पावन परिसरात अखंड हरिनाम सोहळा वडपे एक भक्तिमय वातावरणात इथे मोठ्या उत्सवात साजरा होत आहे। आज 3.5 दिवसानंतर काळ्याचं कीर्तन इथे होत आहे आणि मोठ्या प्रमाणात गावकरी भक्तजन या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि या सोहळ्याचा लाभ घेत आहे। मी वडपे गावचे सरपंच, माजी सरपंच तसेच ही जी कमिटी आहे यांना खूप खूप धन्यवाद देतो की अशा प्रकारचा एक सोहळा ते दरवर्षी इथे मोठ्या उत्साहाने साजरा करतात। त्याच्याबद्दल त्यांचं केलेलं कौतुक कमीच पडणार आहे। असंच हा सोहळा निरंतर होत राहो अशा या सदिच्छा मी या मंडळास देतो। 2006 रोजी आमच्या गावात जेव्हा डेव्हलपमेंट आलं त्यावेळेस आम्ही या सप्ताहाचं नियोजन केलं आणि पहिलाच अभिषेक होता। तो माझ्या नशिबी नव्हता, परंतु अचानक तो माझ्या नशिबी आला। या अभिषेकाला भटजी मामाने सांगितलं की तुम्ही गावासाठी सुख मागा, स्वतःसाठी मागा आणि गावासाठी सुद्धा मागा। त्याप्रमाणे मला स्वतःला सुद्धा आणि गावाला सुद्धा वैभव लाभलं। हे मी भगवंताच्या चरणी नतमस्तक होतो आणि भगवंताचा उपकार मानतो। हा सप्ताह सोहळा आमच्या गावाचे एकदम तरुण मंडळी, उमेश महाराज असेल, मयूर भोईर असेल, मयूर वडोलकर असेल, योगेश पाटील असेल, असे एकदम तरुण सहकारी अगदी गेल्या 21 वर्षापासून अखंडपणे हा सप्ताह करतात। याचं सर्व श्रेय त्यांना जाते आणि त्यांच्या मागे आमचा ओंकार ग्रुप सदैव आहे आणि यापुढे राहील। आमच्या गावची एकी तुम्हाला मला वाटतं या तालुक्याला माहिती आहे आणि अशा प्रकारे अतिशय आनंदाने, उत्साहाने बालकापासून ते आबालवृद्धापर्यंत अगदी प्रेमाने आणि आनंदाने या उत्सवात सहभागी होतात। सर्व गावकऱ्यांचे मी कमिटीच्या तर्फे व आमच्या तर्फे आभार मानतो आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे सुद्धा ह्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे कमिटीतर्फे आभार मानतो।